बीड जिल्हा शिक्षण विभागातील वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबीड ही शाळा एक बीड जिल्हा शिक्षण विभाग तथा वडवणी गट शिक्षण कार्यालयाला शोभेल अशी शाळा दिसून येते आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणून पाहिली जाते। आणि या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक कैलासजी राठोड साहेब गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले। आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो हा उद्दांत हेतू मनाशी बाळगून राठोड सर गेल्या 19 वर्षापासून या बीड जिल्ह्याच्या भूमीवर वडवणी तालुक्याच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना बीड जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी गट शिक्षण कार्यालय वडवणी येथील कर्मचारी अधिकारी तथा शाळेतील सहशिक्षकाच्या माध्यमातून ते ज्ञानदान करतात आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा उद्दांत हेतू मानसी बाळगुंचे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करीत असताना सरांच्या माध्यमातून अनेक शाळा मानांकन प्राप्त झाल्या, डिजिटल झाल्या आणि नैसर्गिक नटलेल्या शाळा देखील सरांनी करून दाखवलेल्या असल्यामुळे आदर्श चारित्र्याने संपन्न आणि पाण्यासारखा निखळ चेहरा म्हणून सन्माननीय राठोड सर यांच्याकडे पाहिले जाते। आणि ते सध्या आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून पाहू शकताय की बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणारे आणि नैसर्गिकतेने सुंदरतेने नटलेल्या चिखलबीड या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबीड या शाळेचे सध्या ते मुख्याध्यापक या पदावर विराजमान असल्यामुळे ते आपले सहशिक्षक असतील त्या शिक्षकाच्या माध्यमातून ही शाळा डिजिटल करून मानांकन प्राप्त आणण्याच्या रेसमध्ये असून या शिक्षण विभागातील एक आदर्श शाळा घडवण्याचा त्यांचा मानस दिसून येतो। सर आपण गेल्या 19 वर्षापासून बीड जिल्हा शिक्षण विभागामार्फत काम करीत असल्यामुळे ज्या शाळेवर आपण कर्तव्य बजावताय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताय ती शाळा म्हणजे सरळ करून चांगल्या प्रकारे घडवतात, आपण काय सांगता? मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबीड या ठिकाणी कार्यरत आहोत। जेव्हा या शाळेमध्ये आलो तेव्हा आम्ही सुरुवातीला या ठिकाणी या शाळेमध्ये पाण्याची एक बिकट अवस्था होती आणि ही कुठंतरी विद्यार्थ्यासाठी एक गंभीर बाब होती। म्हणून आम्ही सर्वप्रथम सर्व शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी एक बोरवेल्स घेतला, ज्या बोरवेल्सला एकूण 86,000 रुपये खर्च आला, जे की आम्ही 6 शिक्षकांनी एक 15,000 रुपये आम्ही सगळ्यांनी गोळा करून ते पूर्तता केली। त्याचबरोबर या शाळेमध्ये आम्हाला काहीतरी असं खूप गंभीर परिस्थिती म्हणण्यापेक्षा या विद्यार्थ्याला काहीतरी देणं हवं ही मनाशी बाळगून आम्ही ह्या विद्यार्थ्याला टी-शर्ट वगैरे आम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा करून दिली। त्याचबरोबर ज्ञानदानाचं कार्य करत असताना आम्ही या विद्यार्थ्यांना कुठल्याही गुणवत्तेमध्ये या तालुक्यामध्ये मागं न राहता कामा म्हणून आम्ही सर्वजण पराकाष्ठा लावू लागलो। आणि त्याचबरोबर गेल्या म्हणजे पाठीमागच्या वर्षी 4थीच्या वर्गामध्ये 3 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र झाले, जे की आमच्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची बाब होती आणि याही पुढं आम्ही ज्ञानदानाचे कार्य चांगले करतच राहणार। सर आपण म्हणताय की आम्ही शिक्षकांनी वर्गणी करून शाळेतील विद्यार्थ्यांना बोर घेतला पाणी पिण्यासाठी, शिक्षण विभाग म्हणजे लक्ष देत नाही का? नाही, तसं नाही। शिक्षण विभाग खूप लक्ष देत आहे आणि आम्हाला कुठंतरी आमच्या मनाला असं वाटलं की यांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं म्हणून आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत। पण गावचं सहकार्य लाभत नाही का आपल्याला? गावाचं सुद्धा सहकार्य। मग तुम्ही आपल्या स्वखर्चातून बोर घेण्याची गरजच नव्हती? नाही, तरी पण गावाल्याचं भरपूर सहकार्य आहे, त्यांच्या सहकार्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात। कुठंतरी आपल्याला देणं आहे म्हणून आम्ही ह्या चांगल्या गोष्टी करत आहोत। म्हणजे तुम्ही कुणालाही कल्पना देता सहशिक्षकाच्या माध्यमातून स्वइच्छेनं बोर घेतला असं म्हणताय का? स्वइच्छेने गावचे सरपंच यांचे सगळ्यांची आम्हाला मदत होते, भरपूर मदत होते, पण आम्हाला कुठंतरी ह्या विद्यार्थ्यासाठी ह्या कार्याबरोबर आम्हाला कुठंतरी देणं आहे म्हणून आम्ही ह्या गोष्टी करत असतो। सर शेवटचा प्रश्न आहे, ज्या शाळेवर आपण जाता ती शाळा मानांकन प्राप्त रेसमध्ये आणता आणि एक उज्ज्वल शाळा घडविता ही म्हणजे बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल असे आपण कर्तव्य बजावत आहात आणि आपण ज्ञानदानाचे पवित्र काम विद्यार्थ्यांना करीत असताना अनेक विद्यार्थी घडले आणि भविष्यात देखून माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून एक जिल्हा परिषदची आदर्श शाळा घडवण्याचा आपला मानस दिसून येतोय। पण ज्या शाळेवर आपण कर्तव्य बजावतात त्या शाळे सुधारण्यासाठी घडवण्यासाठी बीड जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी तथा तालुक्यावरचे गट शिक्षण अधिकारी कार्यालय तर कर्मचारी अधिकाऱ्यांचे आपल्या सहकार्याचे काय मार्गदर्शन लाभते का? हो, बिलकुल लागते। सारखं वरिष्ठ अधिकारी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचं वेळोवेळी आम्हाला सहकार्य भेटतो आणि त्याचबरोबर पालकांचं सुद्धा सहकार्य असतो। या ठिकाणी जी कोणी राजकीय हे प्रतिनिधीला असतील त्यांचं सुद्धा सहकार्य मिळतं आणि त्याचबरोबर आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी यासुद्धा सहकार्य करतात आणि याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत आहे। चला तर मग लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलबीड या शाळेचे
लोकप्रिय मुख्याध्यापक तथा आदर्श सहशिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते या शाळेचे मुख्याध्यापक कैलासजी राठोड सर. ही शाळा घडवण्यासाठी सुधारण्यासाठी माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आमचा माणूस दिसून येतो व वडवणी गट शिक्षण कार्यालय आणि बीड जिल्हा शिक्षण विभागाला शोभेल अशी शाळा करून दाखवू अशी प्रक्रिया लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरच बीड.